विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण रिअल नंबर्स प्रॅक्टिस सेट 2.3 सराव संच 2.3 मधील सर्व उदाहरणे अतिशय सोप्या भाषेमध्ये पाहूयात लगेच. Student, in this video we have to learn root of positive rational number म्हणजेच धन परिमेय संख्येचे मूळ हा भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर सूड म्हणजेच करणी या संबंधी महत्त्वाचे रूल्स आपण पाहूया. तर पहा, यापूर्वी आपण पाहिलेलं आहे वर्गमुळात 5 वर्गमुळात 3 या इरॅशनल नंबर आहेत. म्हणजे हे अपरिमेय संख्या आहेत. तर जेव्हा आपण एखाद्या संख्येचं रूट फाइंड आउट करतो, सपोज क्यूब रूट ऑफ 8, तर या ठिकाणी क्यूब रूट ऑफ 8 ची व्हॅल्यू किती येते, तर ती येते 2. तर या ठिकाणी फोर्थ रूट ऑफ 16 याची व्हॅल्यू पण येते 2 और फोर्थ रूट ऑफ 81 याची व्हॅल्यू येते 3. मीन्स द रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर म्हणजे धन परिमेय संख्येचे जे रूट आहेत एकतर ते इरॅशनल असू शकतात किंवा रॅशनल असू शकतात. रॅशनल नंबर म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर हे रॅशनल आहे, इरॅशनल आहेत. तर या ठिकाणी हे सर्व रॅशनल नंबर आहेत. 2, 3 ऑल दीज आर रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या, परिमेय संख्या आहेत. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर मे बी इरॅशनल और रॅशनल नंबर. जसं क्यूब रूट ऑफ 20, आता क्यूब रूट ऑफ 20 आपल्याला फाइंड आउट करता येत नाही, तर याचं उत्तर काय येणार आहे, इरॅशनल नंबर येणार आहे. म्हणजे या पॉइंटवरून आपल्याला फक्त इतकंच शिकायचं आहे. द मेन थीम इज रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर रॅशनल और इरॅशनल. रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर रॅशनल और इरॅशनल म्हणजेच धन परिमेय संख्येचे मूळ, धन परिमेय संख्यांचे मूळ हे परिमेय संख्या किंवा अपरिमेय संख्या असतात. म्हणजे एकतर ते परिमेय असतील किंवा अपरिमेय असतील. या पद्धतीने आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट कॉन्सेप्ट सूड म्हणजेच करणी. तर नेमकं करणी म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात. सपोज दॅट n, if n is an integer greater than 1 and if a is a positive real number and nth root of a
nth root of a is x, then we can write here nth root of a is equal to x, means nth root of a is equal to x, or we can write also it x raised to n is equal to a. तर या दोन्हीचा नेमका अर्थ काय आहे हे आपण समजून घेऊयात. सपोज दॅट 4 raised to 3 is equal to 64. 4 raised to 3 is equal to 64. Then third root of 64 is equal to 4. तर यालाच आपण nth रूट म्हणजे आपण या ठिकाणी a चं nth रूट असेल तसं 64 चं थर्ड रूट आहे या पद्धतीने आपल्याला हे लक्षात येतं, किंवा स्क्वेअर रूट असेल तर 2 असतं. तर या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे. तर यामध्ये सर्वात महत्वाचं या ठिकाणी the value of x is equal to nth root of a. यामध्ये जे nth रूट ऑफ a आहे यालाच आपण सूर्ड असं म्हणतो. सूर्ड्स त्यालाच मराठीमध्ये कर्णी असं म्हणतात. सूर्ड म्हणजेच कर्णी. तर या ठिकाणी जे हे साइन वापरलेलं आहे, हे जे साइन आहे या चिन्हालाच आपण कर्णीचं चिन्ह असं म्हणतो. कर्णी चिन्ह यालाच इंग्लिशमध्ये रॅडिकल साइन असं ओळखलं जातं. रॅडिकल साइन. तर अगदी सिंपल पॉइंट आहेत. हे महत्वाचे जरी नसले तरी आपल्याला माहिती असलं पाहिजे की याला काय म्हणतात. त्याचबरोबर जे n आहे या ठिकाणी n ला आपण कर्णीची कोटी असं म्हणतो. कर्णीची कोटी यालाच इंग्लिशमध्ये ऑर्डर ऑफ सूर्ड असं म्हटलं जातं. So in English we can call it n means order of surd. This is known as radical sign, and here the number a is called a radicand. Radicand म्हणजेच याला कर्निस्थ संख्या असं म्हणतात. कर्निस्थ संख्या. तर या सर्व कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे. यानंतर आपण काही प्रॉब्लेम्स पाहणार आहोत किंवा उदाहरणं पाहणार आहोत ज्यामध्ये कर्णी आहे किंवा नाही हे आपल्याला शोधायचं आहे. इज अ सूर्ड ऑर नॉट अ सूर्ड या पद्धतीनं. तर या ठिकाणी आपण एक पहिलं उदाहरण घेऊयात. तर यामध्ये आपण सपोज a इज इक्वल टू 5 घेतलं अँड n इज इक्वल टू 3 घेतलं. तर या ठिकाणी जी संख्या तयार होते ती म्हणजेच 5 क्यूब रूट 3. तर ही जी संख्या आहे ही इज अ सूर्ड, म्हणजे या ठिकाणी ही सूर्ड आहे म्हणजेच कर्णी आहे. कर्णी आहे. आणि याचं जे कारण आहे याचं कारण म्हणजे घनमुळामध्ये 5 ही अपरिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या आहे म्हणजे महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवा. जर अपरिमेय असेल तरच कर्णी असते. म्हणजे अपरिमेय असेल क्यूब रूट 5 इज अ सूर्ड बिकॉज value of cube root 5 is a irrational number.
इरॅशनल नंबर. म्हणजे इरॅशनल नंबर असेल तरच ती कर्णी आहे किंवा सूर्ड आहे, या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आपण एक दुसरं उदाहरण पाहूया. सपोज a is equal to 125 and n is equal to 3, then we can write 125 root 3. तर याची जी किंमत आहे पहा, घनमुळामध्ये 125, व्हॅल्यू इज इक्वल टू 5, आणि या ठिकाणी 5 इज नॉट सूर्ड बिकॉज 5 इज रॅशनल नंबर. म्हणजे कर्णी नाही, आणि याचं कारण काय आहे तर 5 ही परिमेय संख्या आहे. तर यावरून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल, ती म्हणजे जर व्हॅल्यू ही परिमेय संख्या असेल तर ती कर्णी नाही. इफ रॅशनल नंबर नॉट सूर्ड, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हे सांगता येतं किंवा समजून घेता येतं. यानंतर आणखी एक उदाहरण आपण पाहूयात, ज्यामध्ये आपल्याला कर्णी आहे किंवा नाही हे आपल्याला आणखी पण वेगळ्या पद्धतीने समजून घेता येईल. जसं की पहा 12√4. तर या ठिकाणी 12√4 जे आहे तर याचं रूट निघणार नाही परिमेय संख्येमध्ये, म्हणजे आपण असं लिहू शकतो इट इज अ सूर्ड बिकॉज इट्स अ इरॅशनल नंबर. म्हणजे थोडक्यात ही कर्णी आहे कारण अपरिमेय संख्या आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवता येईल. यानंतर कर्णीमध्ये वेगवेगळे व्हॅल्यूज असली, तो जसं आपण जर समजा असं लिहिलं √3, √10, √24, ऑल दीज आर सूर्ड. म्हणजे हे सर्व सूर्ड आहेत. आणि या ठिकाणी जी व्हॅल्यू आहे ती 2 असते, म्हणजे √2. या ठिकाणी 2 लिहित नाहीत आपण, परंतु हे ऑलरेडी याची व्हॅल्यू किती असते 2 या ठिकाणी असतं. तर यावरून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, जर या ठिकाणी जी ऑर्डर आहे ती जर 2 असेल द सूट्स ऑफ ऑर्डर 2 इज कॉल्ड क्वाड्रॅटिक सूर्ड. म्हणजे ज्या ठिकाणी रूट असेल फक्त किंवा ऑर्डर 2 असेल त्याला आपण क्वाड्रॅटिक सूर्ड असं म्हणतो. यालाच मराठीमध्ये वर्गकर्णी असं म्हणतात. म्हणजे कोटी 2 असेल तर त्यास वर्गकर्णी म्हणतात. कोटी 2 असेल तर त्याला आपण वर्गकर्णी म्हणतो किंवा म्हणतात. तर या पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचे. यानंतर पाहूया आपण सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अ सूर्ड. म्हणजे सूर्डचं सिंपल फॉर्म नेमकं कसं करायचं, फाइंड आउट करायचं हे आपण समजून घेऊयात. तर यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अ सूर्ड. हाऊ टू मेक इन सिंपल फॉर्म. सपोज √32. तर आता हे √32 जे आहे याला आपण असं लिहू शकतो 32 मीन्स 16 into 2 and square root of 16 is equal to 4√2.
दिस इज अ सिम्पलेस्ट फॉर्म. यानंतर नेक्स्ट सपोज रूट 75, then you can write 25 into 3 is equal to 5 root 3. So this is the simplest form. Then next, suppose cube root 24, then you can write here cube root 8 into 3 and cube root of 8 is equal to 2 and cube root of 3 as it is same. तर या पद्धतीने आपल्याला हे करणीचे सोपे रूप सोडवता येईल. यानंतर पाहूया आपण सजातीय करणी, त्याला आपण सिमिलर और लाईक सुर्ड असं सुद्धा म्हणतो. सिमिलर किंवा लाईक सुर्ड याला सजातीय करणी असं संबोधलं जातं. तर सजातीय करणी म्हणजे काय, तर यामध्ये दोन गोष्टी आहेत, त्यांची कोटी समान असावी लागते. सजातीय करणीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे कोटी समान, आणि दुसरं कर्णिस्थ संख्या समान. म्हणजे दोन गोष्टी या ठिकाणी असणं गरजेचं आहे, एक तर कोटी समान असावीत किंवा कर्णिस्थ संख्या समान असावी. तर या दोन्ही गोष्टी जर असतील तर त्याला आपण सजातीय करणी असं म्हणतो. सजातीय करणी मीन्स इफ द order is equal and radicants are equal, then those surd known as like surd और सिमिलर सुर्ड. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर आपण उदाहरण पाहिलं, फॉर एक्झाम्पल रूट 5 और 2 रूट 5, तर या ठिकाणी ऑर्डर जी आहे ती ऑर्डर 2च आहे आणि जी कर्णिस्थ संख्या आहे रॅडिकंट किंवा कर्णिस्थ संख्या तो आहे 5 5. तर हे लाईक सुर्ड आहेत. Suppose that next 4 root 6 and 2 root 6, या ठिकाणी पण पहा ऑर्डर सेम अँड रॅडिकंट सेम, कोटी समान आणि कर्णिस्थ संख्या समान, मीन्स इट्स अ लाईक सुर्ड्स. म्हणजे याला आपण सजातीय सुर्ड असं म्हणू शकतो. यानंतर पुढचं उदाहरण पाहूया आपण. क्यूब रूट 20 अँड 4th रूट 20, तर या ठिकाणी पहा जी ऑर्डर आहे 3 अँड 4 आहे, म्हणजे दिस इज अ नॉट लाईक सुर्ड. म्हणजे या ठिकाणी हे सजातीय आहे. दिस इज ऑल्सो, हे सुद्धा सजातीय आहे, हे सजातीय नाही. नेक्स्ट रूट 16 और रूट 20, तर या ठिकाणी ऑर्डर सेम आहे परंतु रॅडिकंट कर्णिस्थ संख्या सेम नाही, म्हणजे हे पण नाही, म्हणजे नॉट लाईक सुर्ड, सजातीय नाही. तर या पद्धतीने आपण सजातीय आहे किंवा नाही हे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने ओळखू शकतो. देन नेक्स्ट करणीची तुलना, कंपॅरिझन ऑफ सुर्ड्स. तर करणीची तुलना नेमकं कशी करायची, तर या ठिकाणी करणीची तुलना करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने आपण करणीची तुलना करू शकतो. तर यामध्ये काही
सिंपल एक दोन उदाहरणं पाहूयात आपण. सपोज 4√3 अँड 3√4. तर या ठिकाणी आता आपल्याला यांचं कंपॅरिझन करायचं. तर पहा, हे 4 जे आहे याला आपण असं लिहू शकतो √16 इंटू √3 अँड हिअर √9 इंटू √4. तर या ठिकाणी आता ऑर्डर सेम असेल तर मल्टिप्लिकेशन करता येतं. 16 इंटू 3 जर केलं तर √48 अँड हिअर √36. तर पहा 48 आणि 36 चा जर विचार केला तर अगदी सिंपल. आता आपल्याला माहिती आहे की 40 इज ग्रेटर दॅन 36 अँड हॅव सेम ऑर्डर. सो वी कॅन राईट हिअर √48 is greater than √36 and hence we can write here 4√3 is greater than 3√4. तर या पद्धतीने अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला with very simply we can solve or the comparison of surd करणीची तुलना आपल्याला करता येते. यानंतर आपण नेक्स्ट पार्ट पाहूया, ते म्हणजे ऑपरेशन ऑन लाईक सूड, सजातीय करणीवरील क्रिया. सजातीय करणीवरील क्रिया. तर सजातीय करणीवरील क्रिया पाहत असताना यामध्ये आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑल ऑपरेशन्स वी कॅन डू. म्हणजे आपल्याला जर लाईक सूड असेल, सपोज दॅट 7√4 प्लस 2√4. तर या ठिकाणी हे लाईक टर्म आहे, तर याची आपण बेरीज करू शकतो. तर 7 and 2 9 and √4 ॲज इट इज. या पद्धतीने आपल्याला हे ऍडिशन करता येते. म्हणजे डायरेक्ट 7 + 2 ची ऍडिशन करा अँड 4 ॲज जशाल तसं ठेवलं तरी चालतं. आणखी एखादं उदाहरण पाहूया आपण. 5√15 प्लस 6√15. तर या ठिकाणी 5 and 6 ची ऍडिशन करूयात. 5 + 6 11√16. सॉरी, हे 15 आहे. 15. देन सबट्रॅक्शन 10√3 मायनस 4√3. तर पहा आता सबट्रॅक्शन करताना 10 - 4 6√3. सिंपली म्हणजे लाईक असेल तर अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हे आपण सोडवू शकतो. आणि जर समजा ऑर्डर्स वेगळे असतील किंवा रॅडिकंट डिफरंट असेल तर आपल्याला तो लाईक करून घ्यावा लागेल तरच सोडवता येतं. तर या ठिकाणी आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन पाहिले. यानंतर आपण मल्टिप्लिकेशन पाहूयात. तर पहा, मल्टिप्लिकेशन पण अगदी सिंपली आहे. सपोज √4 इंटू √5. तर या ठिकाणी सेम ऑर्डर 4 इंटू 5 या ठिकाणी आपण चेंजेस करूयात आणि डायरेक्ट याचं उत्तर येईल √20. त्यानंतर आपण करणीचा भागाकार कसा करायचा हे पण समजून घेऊयात. डिव्हिजन, हाऊ टू डिवाइड. सपोज √100 डिवायडेड √20. तर पहा, याला या पद्धतीने पण लिहिता येतं आपल्याला. √100 अपॉन √20 मीन्स इन सिंगल रूट 100 अपॉन 20 इज इक्वल टू 21 चा 20, 25 चा 100. सो √5 इज द आन्सर. म्हणजे या पद्धतीने आपल्याला भागाकार पण करता येतो. म्हणजे यामध्ये जे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं ते सूर्डच राहतात. फक्त ऍडिशन मध्ये मात्र म्हणजे या ठिकाणी सूर्ड चेंज होऊ शकतात मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये, आणि यामध्ये सूर्ड ॲज इट इज सूर्डच राहतात. म्हणजे त्यामध्ये चेंज होत नाही. म्हणजे ऍडिशन ऑफ 2 सूर्ड्स ऑलवेज सूर्ड्स, सबट्रॅक्शन ऑफ 2 सूर्ड्स ऑलवेज सूर्ड्स. म्हणजे 2 कर्निस्थ संख्यांची बेरीज ही कर्णी संख्याच असते
वजाबाकी सुद्धा कर्णी संख्या असते. गुणाकार आणि भागाकार मात्र कर्णी असू शकतो किंवा नसू शकतो, मे बी व्हॉट एव्हर मे बी. यानंतर पाहूया आपण कर्णीचे परिमेयीकरण, रॅशनलायझेशन ऑफ सुरूड. नेक्स्ट पॉइंट, रॅशनलायझेशन ऑफ सुरूड, कर्णीचे परिमेयीकरण. तर रॅशनलायझेशन ऑफ सुरूड म्हणजे काय, तर कर्णीचे अवयव कसे पाडायचे हे आपण समजून घेऊयात. सपोज रॅशनलायझेशन ऑफ सुरूड करत असताना 27 √27 इज इक्वल टू here 9 into 3, so square root of 3 is equal to 3 √3. यालाच आपण रॅशनलायझेशन सो दिस इज अ रॅशनलायझेशन फॅक्टर ऑफ 27. म्हणजे हे 27चे वर्गमुळात 27चे परिमेयीकरण गुणक आहेत किंवा गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आपल्याला हे लिहिता येतं. तर दोन कर्णीचा गुणाकार परिमेय संख्या येत असेल तर त्यापैकी कोणत्याही एका कर्णीस दुसऱ्या कर्णीत परिमेयीकरण किंवा रॅशनलायझेशन फॅक्टर असं म्हणतात. त्यानंतर 1/√7 याचं आपल्याला जर रॅशनलायझेशन करायचं असेल तर अगदी सिंपल पद्धतीने आपल्याला असं सोडवता येतं. 1/√7 मल्टिपल √7 इंटू मल्टिपल √7. तर या ठिकाणी हे √7 आणि डिनोमिनेटरला √49 इज इक्वल टू √7/7. Then next suppose 1/2√3. Then next we can see here 1/2√3 multiple √3 and multiple √3. Then it's make √3 means 3. So 2 into 3 is equal to √3/6. तर या पद्धतीने आपल्याला कर्णीचं परिमेयीकरण करता येतं किंवा रॅशनलायझेशन करता येतं. तर हे आपल्याला यायला हवं आणि यावरच आधारित आता आपणास प्रॅक्टिस सेट 2.3 मधील महत्वाचे प्रश्न पाहिजे आहेत. तर पाहूया प्रॅक्टिस सेट 2.3. द क्वेश्चन नंबर फर्स्ट. द फर्स्ट क्वेश्चन इज पुढील कर्णीच्या कोटी सांगा. मीन्स राईट द order of the suits given below, and the first is cube root 7. Then what is the order of that suit? तर या ठिकाणी पहा सूटची ऑर्डर अतिशय सोप्या ह्याच्यामध्ये सांगता येते आपल्याला. ऑर्डर ऑफ गिवन सूट तर या ठिकाणी किती आहे, 3 आहे. म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो ऑर्डर ऑफ सूट इज इक्वल टू 3. म्हणजेच कर्णीची कोटी तीन आहे. या ठिकाणी जी ऑर्डर दिलेली आहे कोटी किंवा ऑर्डर इज इक्वल टू 5. तर या ठिकाणी हे जे 5 आहे या ह्याच्याप्रमाणे हे बरोबर आहे, परंतु हे गणित जे आहे ते थोडं चेंज आहे पुस्तकामध्ये. ते आहे 5√12. तर या ठिकाणी 2 आहे म्हणून या ठिकाणी याची जी ऑर्डर आहे ऑर्डर इज इक्वल टू 2. तर पुस्तकाप्रमाणे हे उदाहरण बरोबर आहे. हे उदाहरण दुसरं जरी असलं तरी याची ऑर्डर 5 आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट 10th रूट ऑफ 4
फोर्थ रूट ऑफ 10 म्हणजे 10चे चौथे मूळ, म्हणून या ठिकाणी जी ऑर्डर आहे ऑर्डर इज इक्वल टू 4 किंवा त्याला आपण कोटी जी म्हणतो, कोटी बरोबर 4. यानंतर नेक्स्ट हिअर द ऑर्डर इज इक्वल टू 2 म्हणजेच कोटी किती असेल 2 असेल. यानंतर नेक्स्ट क्यूब रूट ऑफ 18. तर या ठिकाणी जी ऑर्डर आहे अगदी सेकंदामध्ये तुम्ही उदाहरणं सोडवू शकता, ती आहे 3 म्हणजेच कोटी 3. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. पुढील कोणत्या संख्या कर्णी आहेत ते सांगा. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सूड अँड जस्टिफाईड. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सूड अँड जस्टिफाईड हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. द फर्स्ट क्यूब रूट ऑफ 51. तर या ठिकाणी हे क्यूब रूट ऑफ 51 जे आहे cube root of 51 this is a irrational number, so it is a source. म्हणजे ही अपरिमेय संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे आणि म्हणून ही कर्णी आहे. त्यानंतर जे सेकंड आहे यामध्ये फोर्थ रूट ऑफ 16 and its value is equal to 2 and this is a rational number, so it is not सूड. म्हणजे हे सूड नाही, कारण this number is not rational number, sorry, irrational number. म्हणजे ही अपरिमेय संख्या नाही, अपरिमेय संख्या नाही म्हणून कर्णी नाही. तर अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्ही हे सांगू शकता. यानंतर जे थर्ड वन आहे या ठिकाणी थर्ड सुद्धा सूट्स आहे. यस, बिकॉज इट्स इरॅशनल. तर हे पूर्ण वाक्यामध्ये लिहून घ्या. इरॅशनल नंबर्स हिअर स्क्वेअर रूट ऑफ 256 इज इक्वल टू 16, सो इट्स सूट्स नॉट. म्हणजे ही कर्णी नाही आणि याचं कारण ही संख्या अपरिमेय नाही किंवा परिमेय आहे. यानंतर नेक्स्ट क्यूब रूट ऑफ 64 इज इक्वल टू 4 आणि ही पण कर्णी नाही, नॉट अ सूड, because it's a not a irrational number or it's a rational number, so it not a सूड. Then (22/7) is a irrational number, so it's a सूड. म्हणजे ही कर्णी आहे. तर अगदी सहज लक्षात ठेवा, इरॅशनल असेल तर कर्णी आहे, मीन्स इफ इरॅशनल देन इट्स सूड. म्हणजे अपरिमेय असेल तर कर्णी आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. खालील जोड्यापैकी कोणती कर्ण्याच्या जोड्या म्हणजे कोणत्या कर्णीच्या जोड्या
सजातीय व कोणत्या विजातीय आहेत हे ओळखा. तर पहा, जी फर्स्ट पेयर दिलेली आहे याला आपल्याला सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल. 52 इज इक्वल टू स्क्वेअर रूट 13 इंटू 4 means it's become 2 root 13, and here 2 root 13 and 5 root 13 is a like suits. Then next, second question, 68 and 5 root 3 so here 68 is equal to 17 into 4 is equal to 2 root 17, and 2 root 17 and 5 root 3 is unlike सूट. म्हणजे हे विजातीय करणी आहेत, सजातीय नाही. यानंतर थर्ड वन, 4 root 13 18 and 7 root 2. So 4 square root 18 is equal to 4 in square root 9 into 2 is equal to square root of 9 is equal to 4 into 3 square root 2 is equal to 12 root 2, means 12 root 2 and 7 root 2 सजातीय करणी आहे. नेक्स्ट 19 root 12 and 6 root 3 means 19 root 4 into 3 is equal to 19 into 2 root 3 is equal to 38 root 3, means 38 root 3 and 6 root 3 are like सूड. तर हे लाईक सूड आहेत. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट 5 root 22 and here 7 root 33. Here the root same but the radical different, so we can write here root 22 733. म्हणजे याची जी कर्निस्थ संख्या आहे ती वेगळी आहे. Radicand different, so unlike suits. Then next 5 root 5 and here root 75 means root 75 is equal to root 25 into 3 means 5 root 3. So 5 root 5 and 5 root 3 radicand are different, म्हणजे कर्निस्थ संख्या भिन्न आहे आणि म्हणून विजातीय करणी. तर या पद्धतीने अगदी सहज आणि सिंपल पद्धतीने आपल्याला हे सोडवता येतं. यानंतर पाहूया आपण फोर्थ क्वेश्चन. खालील करणींना सोपे रूप द्या. सिम्प्लिफाय द फॉलोइंग सूट. यामध्ये पहिलंच आहे रूट 27, सो इज इक्वल टू रूट 9 into 3. Square root of 9 is equal to 3 root 3. This is the simplify or simplification. Next, root 50. Root 50 is equal to root 25 into 2 is equal to 5 root 2. Then next, root
250, तर या ठिकाणी रूट 250चा जर विचार केला तर रूट 25 इंटू 10 इज इक्वल टू 5 रूट 10. Then next, root 112 is equal to in root 16 into 7 and the square root of 16 4 root 7. Then next 168 is equal to square root 4 into 42 is equal to 2 root 42. These are the simplifying the surds. Then compare the following pair of surd. The first is given, म्हणजे खालील संख्यामधील लहान मोठेपणा ठरवा. तर पहा, लहान मोठेपणा ठरवत असताना 7 रूट 2 अँड 5 रूट 3. तर या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल 7 ला रूट 49 into root 2 and here root 25 into root 3. तर यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर रूट 98 and here root 75 means 90 is greater than 75 and hence we can write here root 98 also greater than root 75 and hence we can write 7 root 2 is greater than 5 root 3. म्हणजे 7 वर्गमुळात 2 हे मोठा आहे 5 वर्गमुळात 3 पेक्षा. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट रूट 247 and root 274. Here 274 is less than 274, 47 is less than 74, so we can write root 274 less than root 274. 47 is less than 274. Then next 2 root 7 and root 28. तर या ठिकाणी आपण जर हे पाहिलं 2 root 7 and root 28. तर पहा, अगदी सिंपल आणि सहज पद्धतीने आपल्याला हे सोडवता येईल. 2 म्हणजेच रूट 4 इंटू रूट 7 अँड हिअर रूट 28. तर यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर रूट 28 अँड रूट 28 म्हणजेच 28 बरोबर 28 and hence we can write here root 28 equal to root 28 and hence 2 root 7 is equal to root 28. Both surds are equal. Then next fourth one, 5 root 5 and 7 root 2. 5 means 25 into root 5 and here 49 into root 2. Then multiplication 125 and here multiplication 98. So 125 is greater than 98, म्हणजे 125 ही 98 पेक्षा मोठी आहे आणि म्हणून आपण असं लिहू शकतो वर्गमुळात 125 ग्रेटर दॅन वर्गमुळात 98. आणि म्हणून या ठिकाणी 5 रूट 5 is greater than 7 root 2. Then next 4 root 45 and 9 root 2. तर या ठिकाणी पहा 4 root 45 and 9 root 2 यामध्ये जर आपण सोडवलं तर हे 4 means root 16 into root 42 and here root 81 into root 2. So here the multiplication is
root 672 and here root 162. 672 is greater than 162 and hence root 672 greater than root 162. So we can write here 4 root 42 is greater than 9 root 2. Then next 5 root 3 and 9. 5 root 3 and 9 यामध्ये जर आपण पाहिलं तर पहा 5 root 3 and 9 here root 25 into root 3 and 9 means root 81, so its multiplication 75 and square root 81. So 75 is less than 81 पेक्षा हे लहान आहे आणि म्हणून आपण असं लिहू शकतो वर्गमुळात 75 हे 81 पेक्षा लहान आहे म्हणजेच 5 वर्गमुळात 3 लेस दॅन 9. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. 7 and 2 root 5. 7 means root 49 and 2 root 5 means root 4 into root 5. Root 20 here 49 is greater than 20 म्हणजे 49 हे 20 पेक्षा मोठा आहे म्हणून root 49 is greater than root 20 and root 49 means 7 is greater than 2 root 5. Then next question number 6. Simplify and the first question is 5 root 3 and 8 root 3. 5 root 3 plus 8 root 3 is equal to addition of 5 and 8. 5 plus 8 root 3 is common here 13 root 3. Then next question 9 root 5 minus 4 root 5 plus 125. So here 9 root 5 minus 4 root 5 plus in square root 25 into 5. So 9 root 5 minus 4 root 5 plus square root of 25 means 5 root 5. So here 9 minus 4 plus 5 root 5. 9 minus 4 5 and 5 10. So 10 root 5. Then next third question 7 root 48 minus root 27 minus 3. So here 7 in bracket 48 minus 27 root and root 3, so is equal to 7 in bracket 16 into 3 minus root 9 into 3 minus here 1 root 3. So here 7 into square root of 16 4 3 minus 3 root 3 minus 1 root 3. So 7 into 4 27 7 into 4 28 root 3 minus 3 root 3 minus 1 root 3. So it's become 28 minus 3 minus 1 root 3 and its value 24 root 3. 24 वर्गमुळामध्ये 3. Then next question root 7 minus 3 upon 5 root 7 plus 2 root 7. So we can write here root 7 minus 3 upon 5 root 7 plus 2 root 7. So here 1. So we can write here 1 minus 3 upon 5 plus 2 square root 7. So here multiply with 5. 5 minus 3 plus 10 upon 5 making
same denominator and root 7. 5 minus 3 plus 10 is equal to 12 upon 5 root 7. Then next question. Question number 7. गुणाकार करा आणि सोप्या रूपात लिहा. मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. त्या ठिकाणी गुणाकार करून सोप्या रूपामध्ये लिहायचंय. तर पहा, पहिला प्रश्न आहे 3 वर्गमुळात 12 गुणिले वर्गमुळात 18. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याचं जर आपण 3 वर्गमुळात 12 म्हणजे 4 गुणिले 3 गुणिले वर्गमुळामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर 9 गुणिले 2 म्हणजेच आपण असं लिहू शकतो 3 गुणिले 2 वर्गमुळात 3 गुणिले या ठिकाणी 3 वर्गमुळात 2. तर हे 2 3 आणि 3 चा गुणाकार करा. 2 त्रिक 6 6 त्रिक 18 आणि वर्गमुळामध्ये 3 आणि 2 चा गुणाकार 6 म्हणजे उत्तर येईल 18 वर्गमुळात 6. यानंतर नेक्स्ट 3 वर्गमुळात 12 गुणिले 7 वर्गमुळात 15. तर या ठिकाणी 3 वर्गमुळात 12 जे आहे त्याबद्दल आपण 4 गुणिले 3 लिहूयात गुणिले 7 वर्गमुळामध्ये 15 म्हणजेच 5 गुणिले 3. तर या ठिकाणी जर पाहिलं याचं वर्गमूळ काढलं तर हे 3 गुणिले 2 वर्गमुळात 3 गुणिले 7 वर्गमुळामध्ये 5 गुणिले 3. तर या ठिकाणी जे वर्गमुळामध्ये आहे त्यांचा गुणाकार करूयात आणि वर्गमुळाच्या बाहेर 3 गुणिले 2 गुणिले 7 7 3 दोन्ही 6 आणि 6 सत्ती 42 वर्गमुळामध्ये 3 गुणिले 5 गुणिले 3. तर या ठिकाणी 42 इन स्क्वेअर रूट 9 इंटू 5 सो इट्स बिकम 42 इंटू 3 स्क्वेअर रूट 5 आणि हा जर गुणाकार केला तर हा गुणाकार येईल 126 वर्गमुळात 5. यानंतर पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर 3. 3 वर्गमुळात 8 गुणिले 5. 3 वर्गमुळामध्ये 4 गुणिले 2 गुणिले वर्गमुळात 5 बरोबर. या ठिकाणी जर गुणाकार केला तर 3 गुणिले 2 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 5. 3 दोन्ही 6 वर्गमुळात 2 गुणिले 5 म्हणजे 6 वर्गमुळात 10. हे उत्तर बरोबर आहे 6 वर्गमुळात 10. Then next fourth one 8 root 8 and 2 root 8. 5 root 8 into 2 root 8 so is equal to 5 into 2 in root 8 into 8. 5 into 2 10 into root 64 is equal to 10 into 8 is equal to 80. तर अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. डिवाइड अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. भागाकार करा आणि सोप्या रूपात लिहा. तर पहा, पहिलंच गुणाकाराचा भागाकार आहे 98 डिवायडेड रूट 2. तर याला आपण असं लिहू शकतो रूट 98 अपॉन 2 इज इक्वल टू रूट 49 आणि याचं वर्गमूळ येईल 7. यानंतर नेक्स्ट 150 डिवायडेड 50. 100 वर्गमुळात 125 भागिले वर्गमुळात 50. तर याला आपण एकाच स्क्वेअर रूट मध्ये लिहूया 125 अपॉन 50. याला 25 न भाग जाऊ शकतो, डायरेक्ट 25 न भागूया. 25 दोन्ही 50 आणि 25 5 125 म्हणजे उत्तर येईल रूट 5 अपॉन 2. यानंतर नेक्स्ट रूट 54 डिवायडेड रूट 27. तर या ठिकाणी स्क्वेअर रूट 54 डिवायडेड 27 इज इक्वल टू 27 1 27 27 दोन्ही 54 म्हणजेच वर्गमुळामध्ये 2. यानंतर नेक्स्ट वर्गमुळात 310 भागिले वर्गमुळामध्ये 5. तर हे एकाच रूट मध्ये 310 भागिले 5
5 एक 5, 5 सक 30, 1 उरले 5 दोन्ही 10, म्हणजे उत्तर वर्गमुळामध्ये 62 स्क्वेअर रूट 62. तर या पद्धतीने आपण हे सोडवू शकता. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. छेदाचे परिमेयीकरण करा. तर या ठिकाणी छेदाचे परिमेयीकरण करत असताना पहिला प्रश्न आहे 5 वर्गमूळ 3 वर्गमुळामध्ये 5. तर परिमेय करत असताना जो छेद आहे त्याला गुणाकार करूयात, म्हणजे आपण असं लिहू शकतो 5 3 वर्गमुळामध्ये 5 गुणिले 5 वर्गमुळामध्ये, आणि त्यालाच डिनॉमिनेटर आणि न्यूमिनेटरला म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो मल्टिपल बाय √5 टू डिनॉमिनेटर अँड न्यूमिनेटर. म्हणजे अंश आणि छेदाला वर्गमुळात 5 ने गुणा, म्हणजे या ठिकाणी येईल 3 वर्गमुळामध्ये 5 आणि छेदामध्ये √25 इज इक्वल टू 3 √5/5. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन 1/√14 इज इक्वल टू 1/14 गुणिले √14 तर या ठिकाणी जर आपण गुणाकार केला तर 1 गुणिले √14 म्हणजे √14 येईल, आणि छेदामध्ये वर्गमुळात 196 म्हणजेच √14/14. यानंतर थर्ड क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3 5/√7 मल्टिपल डिनॉमिनेटर अँड न्यूमिनेटर बाय √7 इज इक्वल टू 5√7/√49 is equal to 5√7/7. Then next 6/9√3 is equal to multiple by right here 6 into √3 upon 9 into √3 into √3 is equal to 6√3 upon 9 into √3 means 3. 3 1 3, 3 2 6 is equal to 2√3/9. Then next question number 5 11√3 is equal to 11/√3 into √3/√3 is equal to 11√3 square root 9 is equal to 11 square root 3/3. तर या पद्धतीने आपण सर्व प्रश्न प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये सोडून घेतलेले आहेत. काही शंका असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात. यानंतर पुढील भागामध्ये भेटूया लवकरच. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.